कंत्राटदाराचे अपहरण करून मारहाण 5 लाखांची खंडणी. ईश्वरपुरातील घटनेनं खळबळ. राजकीय पक्षाच्या माजी महिला पदाधिकाऱ्यांसह 8 जणांवर गुन्हा. समाज माध्यमांवरून ओळख वाढवून कॉफीच्या बहाण्याने बोलावून घेत एका कंत्राटदाराचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करत 5 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी ईश्वरपूर येथे घडला आहे. या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या माजी महिला पदाधिकाऱ्यांसह 8 जणांविरोधात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील प्रदीप बाजारे, राहणार किसान नगर, ईश्वरपूर यांनी या संदर्भात शुक्रवारी पोलिसात फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार सुप्रिया उर्फ प्रियंका जाधव, एका राजकीय पक्षाचे माजी पदाधिकारी भाग्यश्री जितेंद्र माने, रोहन पाटील आणि त्यांच्या 5 ते 6 अनोळखी साथीदारांविरोधात अपहरण, जबरी चोरी आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील बाजारे यांचे बस स्थानक परिसरात ऑनलाईन टेंडर आणि डिजिटल सिग्नेचरचे ऑफिस आहे. 15 दिवसापूर्वी सुप्रिया हिने मला कामाची गरज आहे, तुमच्याकडे काम मिळेल का, अशी विचारणा करत त्यांच्याशी फोन, व्हॉट्सॲप मेसेजवरून संपर्क साधला. बुधवारी सकाळी 11 वाजता ती बाजारे यांना प्रशासकीय इमारत परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी आली. कॉफी घेत असताना रोहन पाटील, त्याचे साथीदार तिथे आले. त्यांनी बाजारे यांना शिवीगाळ आणि मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. संशयितांनी बाजारे यांना जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवून नवेखेड रस्त्यावरील एका पोल्ट्री फार्मवर नेले. सुप्रिया माझी बहीण आहे, तू तिच्याशी चॅटिंग का करतोस, असा जाब विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी एका राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी असलेल्या भाग्यश्री माने हिला बोलावून घेतलं. भाग्यश्रीने प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.